विकेट वरती प्रतीक और स्ट्राइकला आहे तो महेंद्र मेरे. गोलंदाजी मार्कवर काशीनाथ माचे, एक मोठं नाव, अनेक वर्ष ज्याने क्रिकेट गाजवलंय. डहाणू आणि डहाणूच्या बाहेर जाऊन अनेक स्पर्धा ज्याने लिहिल्या खेळल्यात आणि डहाणू तालुक्याच्या नावाला 4 चांद लावलेले आहेत असे एक दिग्गज खेळाडू म्हणून काशीनाथ माचेकडे बघितलं जातं. विदाउट प्रॅक्टिस 6 चेंडू ब्लॉक मध्ये टाकण्याची महारतच्या गोलंदाजाला हासिल आहे, तोच हा गोलंदाज काशीनाथ. यावेळेला ऑन साइडला मात्र एनपीच्या वरनं चेंडूला खेळला डीप बुडांमध्ये. चेंडू थोडासा थांबतोय, स्लो होतोय, मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतोय, चौकार. थँक्यू टीचर, थँक्यू. तर महेंद्र मेरे इथे स्टार्ट करतोय एक अप्रतिम चौकाराने. महेंद्र मेरे यांच्या नावावर सुद्धा एक रेकॉर्ड आहे, सलग 10 चेंडूवरती 10 चौकार उंबरोलीच्या मैदानावरती या फलंदाजाने मारलेले आहेत. अनेक रेकॉर्ड ज्यांच्या नावावरती आपल्याला बघायला मिळतात, तसा महेंद्र मेरे सलग 10 चेंडूवरती 10 चौकार मारणं एक मोठी खेळी ज्याने साकारली होती, तोच महेंद्र. बॅटल खूप चांगलं बघायला मिळेल, इज नो डाऊट. अतिशय सुरेख ऑफ ड्राईव्ह, थोडंसं वेट केलं गेलं आणि चेंडूला ऑफ ड्राईव्हच्या रूपाने खेळला. मिड ऑफ मध्ये एक धाव मिळेल, धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा काशीनाथ गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. तर प्रतीक ऑन स्ट्राईकला असेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि इथे मात्र फाउंडेशन बिल्ड करावं एका बाजूने प्रयत्न असेल फलंदाजाचा, तर गोलंदाज मात्र आपली लय मोमेंटम शोधत आहे. बघूया यश मात्र कोणाच्या बाजूने जाईल. काशीनाथ लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. 7-8 पावलांचा रणअप आहे त्यांचा. सामोरे जाईल तो प्रतीक. या षटकातील तिसरा चेंडूला सामोरे जाईल. थोडसा रिदम मात्र चुकला गेलाय. गोलंदाज कधी यशस्वी गोलंदाज होतो ज्यावेळेला तुमची ग्रीप चांगली आहे, तुमचा फॉलो थ्रू चांगला आहे, तुमचा रिदम चांगला आहे, रिलीज ऑफ द डिलिव्हरीला तुम्ही चांगला बॅलन्स ठेवतात आणि फलंदाजाच्या फुटवर्कला चांगले रीड कराल, तर मात्र तुम्ही चांगले गोलंदाज व्हाल. यावेळेला हळवारपणे मात्र लेग ग्लान्स केलाय. चेंडू शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फील्ड केला जाईल. तदूर मिळेल 1 धाव आणि धावसंख्या सिंगलने पुढे जाताना 6 वर जाऊन पोहोचलंय. यश तांबोरे आमचे गोल्डन मॅजिक फिंगर आपण बघतोय गेली 3 दिवस खूप चांगलं अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. बघूया काशीनाथ. यावेळेला महेंद्र ऑन साईकला दिसतोय. पुढचा चेंडू यावेळेला स्वीप केला चेंडू एंड टू द गॅप मध्ये. वेगानं चेंडू जातोय डीप गलीजर मधनं येतोय महेंद्र नावाचा ब्रँडेड चौकार. थँक्यू. इथे मात्र आपण बघतोय 93 नंबरचा चौकार बघायला मिळतोय. ऑफसाईडचं फील्ड जर आपण बघितलं, शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट गली होतं तिथे मात्र डीप गलीला क्षेत्ररक्षक सजवला गेलाय. शॉर्ट मिडऑफ लावला गेलाय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे आणि शॉर्ट स्वीपर कव्हर असं फील्ड अरेंज केलं गेलं ऑफसाईडचं. आपल्याला बॅकफुटला गेला, पंच केला चेंडू पॉइंटला. इथे मात्र डीप बॅकवर्ड पॉइंट बंद चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतोय. महेंद्र यावेळेला ऑन फायर दिसतोय. यस दिसतोय. थँक्यू. ताकद आणि नजाकत यांचा सुंदर समन्वय, चेंडूला रीड करण्याची कला आणि त्यानंतर एलिव्हेशन प्रॉपर आहे. मेरिटच्या हिशोबाने फलंदाजी करताना सुपर बॅटिंग मिस्टर महेंद्र खूप भन्नाट फॉर्म मध्ये फलंदाजी करतोय. धावा तिथे स्कोर कार्डवर 3 चौकार आणि 14 रन्स. अंतिम चेंडू कम बॅकिंग करावं लागेल काशीनाथ माच्छे यांना. यावेळेला पूर्ण स्क्वेअर ऑफ द विकेट. वाडा ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग आणि तेवढ्याच अप्रतिम फिल्डिंग करतोय तिथे भावेश. खूप चांगली क्वालिटी बघायला मिळाली. एका बाजूने उत्कृष्ट चेंडू होता, रीड केला गेला, थोडासा बॅकफुटवर गेला, पंच केला गेला, कट शॉट आणि तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं भावेश कडनं. सुंदर क्रिकेट डिझाय. थँक्यू.
इथे थँक्यू. विकेट वरती मीटिंग नको आहे, दक्षता घ्या. आपण विकेट आपल्या खेळण्यासाठी मीटिंग साठी जागा नाही याची दक्षता आपण घ्यायची. आणि इनेक्शन चला कमीत कमीत वेळामध्ये जास्तीत जास्त क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. पिच मात्र खराब होता कामा नये याची आपण सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. धावा आहे तिथे स्कोर कार्ड वरती 16 धावा. गोलंदाजी मार्कवर चेतन आलाय. मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजी गोलंदाजी ज्याने साकारली होती चेतन. इथे मात्र धावांचा ग्राफ वाढत आहे. रन्स मात्र खूप खोऱ्याने येत आहेत. फाउंडेशन खूप चांगलं बिल्ड झालंय आणि इथून प्रतीक आणि महेंद्रला थांबवण्याची जिम्मेदारी मिस्टर चेतन माचीकडे सोपवलंय. बघूया चेतन ही स्पर्धा, या स्पर्धेमधलं आपलं अस्तित्व आणि मेगा फायनल डे साठी माची 11 संघाला जर घेऊन जायचं असेल तर इथून मात्र अतिशय सुरेख धारदार गोलंदाजी आवश्यक आहे. एका बाजूने प्रतीक आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये एक सुपर बॅटिंग चांगली पार्टनरशिप करताना आपण बघतोय. पुढचा चेंडू अतिशय सुरेख ऑन साइडला आपल्याच फॉलो थ्रू मध्ये सुपर पडले. ज्यावेळेला तुम्ही तुमचं सर्वस्व पणाला लावतात, ज्यावेळेला तुम्हाला सुयश प्राप्त होतं, त्यावेळेला तुम्ही खऱ्या अर्थाने आपल्या संघाच्या सर्व खेळाडूंना एका प्रकारे ऊर्जा बहाल करत असतात, इन्स्पायर करत असतात. ऊर्जेचा स्रोत आहे खूप वेगाने वाढत असतो. पुढचा चेंडू यावेळेला फुलटॉस होता. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचेल. डबल माइंड खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज प्रत्येक यांचा. पहिला थोडेसे शफल झाले. चेंडू जर रडार मध्ये असता तर स्वीप केलं असतं. इथे मात्र चेंडू थोडासा पुढे राहिला आणि त्यानंतर मिड विकेटला एक्झिक्यूट केला. सिंगल घेतले आणि महेंद्रला मात्र ऑन स्ट्राईकला आणले. 17 विदाउट लॉस. षटक क्रमांक दुसरा आणि तिसरा चेंडू मार्गस्थ. चेतन मात्र आमच्यापासून दूर जाताना पॅव्हिलियन इन गोलंदाजी करतोय. अतिशय सुरेख स्लोवर वन. पाडल स्वीप मारण्याचा प्रयत्न महेंद्रला मात्र जाळ्यामध्ये ओढलाय. चेतन यांची कलात्मक गोलंदाजी आणि अप्रतिम फिल्डिंगचा नजराना पेश करत पहिला गडी तंबूच्या आसऱ्याला पाठवतोय. ब्रेक थ्रू देतोय चेतन. आहे मच्छी समाज बडा जिगर बाज नाही करायचं कोणी आमच्या सिना. आहे मच्छी समाज बडा जिगर बाज नाही करायचं कोणी आमच्या सिना. आता आलो ग्राउंड वर मारूया सिक्सर. आता आलो ग्राउंड वर मारूया सिक्सर. नाव रोशन करूया गावाच्या. टेनिस क्रिकेटच्या दुनियेत नाव गाठतंय कानू मच्छी समाजाच्या. टेनिस क्रिकेटच्या थँक्यू. अतिशय योग्य वेळी मात्र इथे गाणं वाजवलं गेलंय. माची समाज इन ऍक्शन आहे आणि त्यांच्या उत्साहासाठी आपण बघतो इथे टीचे मास्तर मात्र सुमधुर संगीतानं हा परिसर खऱ्या अर्थाने भारावून सोडतायत. गोलंदाजी मार्गवर चेतन तर मुकेश ऑन स्ट्राईक असेल. एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे मिस्टर मुकेश. मॅन इन फॉर्म. धावा येतं स्कोर कार्ड वरती 17. षटक क्रमांक दुसरा आहे परंतु या षटकामध्ये चेतननं गोलंदाजीमध्ये थोडंसं कंट्रोल केलंय. वाढणारा धावांचा जो आलेख आहे, जो ग्राफ आहे, त्याला कुठेतरी कंट्रोल मध्ये ठेवला गेलाय. एक कंट्रोल षटक असं मी म्हणेन. मुकेश ऑन साईक. आवडेला ऑप्शनच्या बाहेर. तिकडे प्रयत्न खूप चांगला होता. चेंडू लॉंग स्टॉप मध्ये जातोय. इथे सीमा रेषा बार वाईटच्या रूपाने मिळतील. धावा 5. टीच आहे. थँक्यू. जीवनामध्ये सर्वात कठीण काय काम असेल तर ते रेग्युलरिटी, कन्सिस्टन्सी. 4 चेंडू चांगले हाताळले होते. 5वा स्वेर आणि जी कमाई केली होती 4 चेंडू मध्ये ते मात्र गमावलंय 5व्या चेंडू मध्ये. अतिशय सुरेख डॉट बॉल. आता मात्र 4 चेंडू झालेले आहेत. चुकीची माहिती मी पुरवली त्याबद्दल क्षमस्व. 4था चेंडू आता झालाय. धावा आहे तिथे स्कोर कार्ड वरती 22. 5वा चेंडू घेऊन पुनश्च चेतन. गोलंदाजी मार्गवर तयार. बैला बॅटला ब्रश करतोय. चेंडू मात्र संधी होती इथे. डॉट बॉल आलाय. गुड कम बॅकिंग.
एक्स्ट्राच्या धावा दिल्यानंतर चांगली वापसी करतोय आणि पुनश्ची एकाग्रता कुठेतरी खंडित झाली होती. ज्या एकाग्रतेने गोलंदाजी करत होता ती कुठेतरी खंडित झाल्यानंतर एका शॉर्ट टाइम मध्ये चांगला कमबॅक मी म्हणेन. पुढचा चेंडू यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन ड्राईव्हच्या रूपाने खेळला. डीप मिडॉनला मात्र खेळाडू आहे. मिळतील फक्त सिंगल रन्स. धावा आहेत 23. षटक संपले दुसरं. 11.50च्या सरासरीने धावा आहेत इथे. 23 ऑन द बोर्ड. जर याच पद्धतीने धावा बनल्या गेल्या तर तब्बल आपण बघतोय धावा बनतील जवळजवळ 64 ते 65. कमॉन डीजे. येन तुला नियाला येन जुने जाग्याव माझी वाट हेरजो पैजन होऊ देन तुला कंगन होऊ देन केसात मला तुला गजरा. डीजे थँक्यू. 68 ते 69 धावांचं टार्गेट असू शकतं जर याच पद्धतीने धावा आल्या. प्रोजेक्टेड स्कोर आपण बघतो एंड ऑफ द सेकंड ओव्हर 23 लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाजी मार्कवर बघूया नवीन गोलंदाज. गिरीशला मात्र आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. बघूया अतिशय सुरेख मॅच बघायला मिळते. 23 धावा. दोन्ही संघ पूर्ण ताकदीनिशी मैदानाची आतमध्ये खेळतायत. एका बाजूने न्यू चॅलेंजर चिखला तर दुसऱ्या बाजूने वडकून मच्छी 11 आपण बघतोय. आणि या एक समाज कन्सेप्ट म्हणजे समाजातील अनेक खेळाडू हे एक आपल्या समाजासाठी खेळताना दिसत आहेत. एक खूप चांगली संघ भावना आपल्या समाजासाठी निर्माण होते या मॅचच्या कन्सेप्ट मुळे. बघूया गिरीश अतिशय सुरेख खोलवर टप्प्याचा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू मिडॉनला खेळलाय. एकदम मिळेल. धावसंख्या 24 वर जाऊन स्थिरावेल. 24 ऑन द बोर्ड. आमच्या VIP डाईस समोर असलेल्या आकर्षक सिल्वर कलरच्या ट्रॉफी सर्वांच्या नजरा वेधून घेत आहेत आणि सर्वांना इथे मात्र चॅम्पियन बनायचं आहे. बघूया त्यासाठी तुमच्याकडे गुणवत्ता तुमचं गेम प्लॅनिंग खूप मोठा रोल त्यामध्ये नक्कीच असेल. मिस्टर गिरीश मागच्या सामन्यामध्ये ज्याने अप्रतिम षटक हाताळलं होतं तो मात्र प्रतीकच्या अगेन्स्ट उभा आहे. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. पुढचा चेंडू राऊंड विकेट. चेंडू हाताळण्यामध्ये हातखंडा आहे या गोलंदाजाचा. ओ शॉर्ट बॉल उंची जास्त यावेळेला आपण बघतोय आणि पंच यावेळेला वाईट बॉलचे संकेत देत आहेत. एक वॉर्न सुद्धा केला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 25 धावा. 25 ऑन द बोर्ड. लॉफ्ट केल्या वेळेला फटका मात्र सरळ अभिवादन करतोय. VIP डाईसला येतोय षटकार. टीसे थँक्यू. धावा येतं स्कोर कार्ड वरती 31. 31 ऑन द बोर्ड. चेंडू स्लॉट मध्ये गेला आणि डिपॉझिट केला सरळ आमच्या VIP डाईसच्या वरती. अभिवादन करणारा असा चेंडू आपण बघतो VIP डाईसला. बघूया मिस्टर पुनश लॉफ्ट केला यावेळेला. हाय येतो बिग ब्लास्ट मध्ये षटकार. टीसे थँक्यू. धावसंख्या 6 ने फ्लाय होताना 37. अतिशय अप्रतिम भन्नाट बॅटिंग परफॉर्मन्स.
37वा बॅक टू बॅक 2 षटकार. गिरीश गोलंदाजी मार्गवर पुनश्च तयार. यावेळेला पुनश्च 6 इन द रॉ. सरळ फेकून दिले टिपमिडांच्या वर्ण. प्रतीकने यावेळेला षटकार षटकार आणि षटकार. टिचे 43 धावा धावपळकर आहेत. प्रतीक यांची अप्रतिम फलंदाजी. ताकदवर खेळाडू आहे प्रतीक. इथे सुद्धा पूल केलाय मात्र फटका केलाय सरळ षटकार. फ्लॅट 6. बॅक टू बॅक 4 चौकार षटकार सॉरी. धावसंख्या 49 वर. एक्सपेन्सिव्ह षटक हाताळलं जाते गिरीश यांचं. वाईट चेंडू त्यानंतर षटकारांचा पाऊस पाडताना दिसतोय प्रतीक. प्रत्येक कोपऱ्यामधून एकच आवाज येतोय प्रतीक प्रतीक आणि प्रतीक. 49 धावा कमबॅकिंग करावी लागेल गोलंदाजाला. यावेळेला पुनश्च लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सरळ मिडॉनला. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळेल आणि 5-0. 50 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. टिचे थँक्यू न्यूमॅन. प्रशांत माचीला मात्र जिम्मेदारी दिले. वाढणारा धावांचा ग्राफ आलेख कमी करावा लागेल आणि इथून मात्र मॅच मध्ये यायचं असेल माची संघाला तर कुठून तरी कंट्रोल मध्ये षटक हाताळावं लागेल. इकॉनॉमिकल षटकची आता नितांत गरज आहे. तर एका बाजूने प्रतीक यांची अप्रतिम फलंदाजी वादळी खेळी चिंतेचा विषय बनते. एका बाजूने उत्साहाचं वातावरण निर्माण करतोय प्रतीक आणि मुकेश. दुसऱ्या बाजूने मात्र एक माची एक्सप्रेस म्हणून प्रशांत परसीला बोलवलंय गोलंदाजीसाठी. इथून कस लागणार या गोलंदाजाचा कारण समोर एक दिग्गज फलंदाजी करतोय. 50 धावा 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये जर आणखीन 30-35 धावा जरी झाल्या तरी लगभग 90-85 धावांचा टार्गेट इथे राहू शकतंय. बघूया काय स्ट्रॅटेजी असेल मात्र इथे प्रतीक आणि मुकेश यांची. परसी गोलंदाजी मार्कवर. अतिशय सुरेख हेलिकॉप्टर उडवले लॉंग ऑफला आणि ते मात्र चेंडूला आपण बघतोय धावसंख्या मात्र जाऊन पंच मात्र सांगतायत की चेक करा आणि जर कॅमेरामध्ये कव्हर झाला असेल तर इथे मात्र चेक केलं जाते. कुठल्याही मनामध्ये शंका नसायला हवी आहे की चौकार होता की सिंगल डबल. जर कॅच झालं असेल डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल कारण या स्पर्धा आपण बघतोय निपक्षपाती स्पर्धा पुढे येत आहेत. कुठल्याही प्रकारचं कुठल्याही बाजूने मात्र डिसिजन दिले नाही आहेत. त्यासाठी पंच आमचे चेक करतील.
तर 2 धावा दिल्या जातील. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचल्यात. बघूया प्रशांत पुनश्च गोलंदाजी मार्गवर या ठिकाणी दाखल झालाय. समोर येतो प्रतीक. वेळेला भन्नाट वेग लेस्टिकला मिस करतोय चेंडू आणि यावेळेला वाईट बॉलचे संकेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल 53 धावा. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. चौथं षटक या ठिकाणी मार्गस्थ आपण बघतोय. अतिशय सुरेख यावेळेला लॉंग अपच्या वरनं चेंडूला फेकून दिलंय. प्रतीक ऑन अ फायर. काय कमालीची फलंदाजी करतोय प्रतीक. डीजे थँक्यू. धावसंख्या 6 फ्लाय होते आणि पोहोचलंय 59 धावा धावफलकावर. बघूया आणि प्रतीक आपल्या वैयक्तिक 35 धावांवरती खेळतोय. अतिशय विस्फोटक इनिंग साकारतोय प्रतीक. प्रतीक नावाचं वादळ सक्रिय झालंय. वडा शॉट. काय टायमिंग आहे बेमिसाल. स्केअर ऑफ द विकेट. कट शॉट वेट केलं, वॉच केला, त्यानंतर बॅटचा फेस ओपन केला आणि चेंडूला केला कट शॉट. 63 ऑन द बोर्ड. अप्रतिम पुढचा चेंडू या वेळेला मात्र सरळ बॅट आणि पॅडच्या मध्ये अतिशय सुरेख फेकून दिले. पुनश्च डाऊन द ग्राउंड. षटकार. टिझे थँक्यू. टिझे 45 धावांवरती खेळतोय मिस्टर प्रतीक. मॅन इन फॉर्म. 12 चेंडू मध्ये. इथे मात्र टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत झालं पाहिजे. प्रतीक बॅट दाखवा आपली. वाडा बॅटिंग. 13 चेंडू आणि 51 धावांची झंझावत खेळी. सुपर. प्रतीक साठी गाणं वाजवाडीचे. थँक्यू. युवराज सिंगने 12 चेंडू मध्ये बनवल्या होत्या 50 धावा. इथे मात्र 13 चेंडू मध्ये विस्फोटक आत्ताशी पारी. मॅन इन फॉर्म. प्रतीक ऑन अ फायर. वेळा मात्र सन्मान दिलाय. हळवारपणे मात्र खेळतोय. स्ट्राईक आपण बघू शकाल. धावसंख्या सिंगलने पुढे जाताना 76 धावा. तब्बल 4 षटकांच्या समाप्तीमध्ये 26 धावा आलेल्या त्या षटकामध्ये. एक्सपेन्सिव्ह षटक हाताला गेले. डीजे थँक्यू. आता मात्र आपल्या संघाचा तारणहार मात्र काशीनाथ माच्छी यांना बनावं लागेल. कारण प्रतीक यांची झंझावती आक्रमक वादळी खेळी खऱ्या अर्थाने वडकुण माच्छी संघाला एका खतऱ्याची घंटी वाजू लागले.
पुढचा चेंडू इथे मात्र आल्या आल्या स्वागत केलंय काशनाथ माची यांचं की तुमच्या सुद्धा चेंडूला मी खेळेन ओव्हर द मिड विकेट. प्रतीक नावाचा हँडसम षटकार. थँक्यू डीसी थँक्यू. या स्पर्धेतील 148 नंबरचा षटकार. धावसंख्या तब्बल 82 आणि प्रतीक खेळतोय आपला इंडिव्हिज्युअल स्कोर तब्बल 58 धावांवर. बघूया वळला ऑन साइडला मात्र चेंडूला खेळलाय. चेंडू जातोय काऊ कॉर्नरला. आता दूर मिळतील 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्या पुढे जाते 84 रन्स. धावांचा अक्षरशः पाऊस पडतोय. इथे मात्र षटकार षटकार जो पाऊस पडला गेलाय. प्रतीक आज खऱ्या अर्थाने आपले क्रिकेट जीवनातील एक उत्कृष्ट इनिंग खेळत आहे. ओहो वेट केलं गेलं याला. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू जातोय रिव्हर्स कॅच घेण्याचा प्रयत्न मात्र चेंडू सीमा रेषेजवळ डीप बॅकवर्ड पॉइंटला. तद्वर मिळतील 2 धावा 86 रन्स आणि वैयक्तिक जर आपण बघितलं तर तब्बल 62 धावांवरती खेळतोय. 17 चेंडू आणि 62 धावा. 364 स्ट्राइक रन रेट. यावेळेला मात्र सरळ बॅटने चेंडूला खेळलाय. चेंडू जातोय सरळ डाऊन द ग्राउंड. तत्पर एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि धावसंख्येने आकार घेताना धावसंख्येत जाऊन पोहोचलं इथे 87 धावा. अजूनही या इनिंग मधील 8 चेंडूंचा खेळ शेष आहे. एका नव्या विक्रमाकडे न्यू चॅलेंजर संघ आपली पावलं प्रस्थान करतोय. येणाऱ्या काळामध्ये मात्र खडतर प्रवास असेल वडकुंड संघाचा. क्रिकेट आहे नाण्याची एक बाजू आपण बघतोय. यानंतर सुद्धा दुसरी बाजू असेल आणि त्या सेकंड इनिंग मध्ये काही घडू शकतं. कारण समोरचा संघ जर धावा बनवत असेल प्रत्युत्तरादाखल तेवढ्या धावा बनवू शकतायत. आपण बघितल्यात अनेक इंटरनॅशनल मॅचेस. साऊथ आफ्रिका बनव ऑस्ट्रेलियाची ती मोठी मॅच आपण सर्वांना ज्ञात आहे की काही होऊ शकतं. बघूया पुढचा चेंडू. इथे मुकेश आणि आता येतो इथे वाईट बॉल. धावसंख्या सिंगलने वाढली जाईल 88 धावा. ज्यावेळेला फलंदाज मात्र धावांचा पाऊस पाडत असतो त्यावेळेला गोलंदाज हा पूर्णतः टेन्शन मध्ये असतो आणि अशा टेन्शनातून मार्ग काढण्याची शक्ती तुमच्याकडे असेल, तुमच्याकडे व्हरायटी असेल तर मात्र तुम्ही खऱ्या अर्थाने एक मोठी गोलंदाज म्हणून नावारूपाला येतात. यावेळेला मुकेश सुद्धा बॅटचा फ्लो ओपन करतोय आणि सरळ फेकून देतोय. वन्स बाउन्स सीमा रेषा पार चौकार. $92 ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू मुकेश यावेळेला सरळ स्लॉट मध्ये चेंडू डिपॉझिट करतोय ओव्हर द मिड ऑन आणि 98 धावा या टुर्नामेंट मधील जो हायएस्ट स्कोर आहे त्या स्कोर पर्यंत जाऊन पोहोचलाय. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. डिझायर थँक्यू. 98 धावा धावफळ कव्हर फुलटॉस बॉल. काय लिहिलंय या बाहेर जातोय आपण बघतोय आणि फुलटॉस बॉलची खासियत आहे ज्या वेळेला आयकर चेंडू जर पडला नाही फुलटॉस पडला का तो सरळ सीमा रेषा पार गाठतोय. हे आपण बघितलंय. चेतन अंतिम षटकामध्ये वापसी करावी लागेल. कमीत कमी धावा म्हणजेच सेकंड इनिंग मध्ये लढण्यासाठी प्रेरणा देतील तुम्हाला. इथे जर 15-20 धावा आल्या तर मात्र प्रवास खडतर. इथे जर 5-6 धावा दिल्या कुठेतरी एक संधी असेल. इनसाइड आउटचा फटका फेकून दिले सरळ. 150 नंबरचा षटकार आपण बघतोय. या टुर्नामेंट मधील धावसंख्या जाऊन पोहोचते 104. 104 धावा आणि प्रतीकच्या वैयक्तिक धावा आपण बघतोय 69. विस्फोटक इनिंग. 19 चेंडू आणि 69 धावा. आवडेला अक्रॉस द लाईन ने मिड विकेट क्लिअर केलंय
आज अधिराज्य गाजवतोय प्रतीक. कव्हरचा शॉट असेल प्रतीक, मिडॉन मध्ये प्रतीक. प्रत्येक ठिकाणी मात्र प्रत्येक ठिकाणी प्रतीक आणि प्रतीक. 108 धावा, 73 धावा 20 चेंडू मध्ये. स्वप्नमत इनक्रेडिबल स्टार्ट. अतिशय सुरेख भन्नाट फलंदाजी. पुढचा चेंडू चेतन राईटच्या मोडतो विकेट. वेळेला मात्र चेंडू पुनश्च आपण बघतोय मिडॉनला ट्रॅव्हल केला, एक धाव मिळेल. तिथे थोडे फंबल झाले आणि तिथे सुद्धा मिळतील 2 धावा. आपल्या वैयक्तिक 74 धावा 75 आणि संघाच्या 110 धावा. येणारे 3 चेंडू 75 धावांवरती खेळतो. या स्पर्धेतील सर्वात हायएस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर प्रत्येकने आपल्या नावावरती नोंदवलाय. टॅप केल्या या वेळेला मात्र लॉंग ऑफ ला 1 धाव मिळेल. धावसंख्या 111 वर जाऊन पोहोचते. आणि मुकेश किती धावांवरती खेळत आहे? 6 चेंडू आणि 12 धावा, म्हणून त्याच्यामध्ये एक षटकार आहे. मुकेश कमी स्ट्राईक त्याला मिळाली आणि त्यामध्ये 111 धावा 1-1-1 आणि विकेट सुद्धा गेलाय 1. 25 चेंडू मध्ये 94 धावाची साजेदारी पार्टनरशिप. यावेळेला मात्र मिस टाइम शॉट. नो मॅथ लँड की हातामध्ये पडेल. नो मॅथ लँडला मिळतील फक्त 1 धाव. धावसंख्या 112 वर जाऊन पोहोचलाय. ते मात्र मला वाटते फलंदाजांना सेकंड रन्स नको होती. धावत 112. अंतिम चेंडू असेल. ऑल इज वेल डॅट एंड्स वेल. शेवट गोड केला जाईल का? चेतन डॉट बॉल हाताळेल की इथे मात्र प्रत्येक पुनश्च आपली आक्रमकता या चेंडूवरती ही कायम ठेवेल. या स्पर्धेतील सर्वात मोठा स्कोर 112 धावा आणि सर्वात मोठी पार्टनरशिप, सर्वात मोठा इंडिव्हिज्युअल स्कोर. वेळा मात्र बॅकफुटला साऊंड सुरेखरित्या कव्हर रिझनला खेळला. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा मानस आणि यशस्वी झालाय. 114 धावा ऑन द बोर्ड. 115 धावांचं टार्गेट आहे. प्रत्येक आणि मुकेशसाठी टाळ्यांचा गजर झाला पाहिजे डगआउट मध्ये. आणि आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करतोय, बोलवतो एक अनुभवी आवाज मिस्टर दीपकजी संके सरांचा. तत्पूर्वी आम्ही आमंत्रित करतोय नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी तन्मय बारी नगरसेवक 11 तडियाले विरोधात मांगेला समाज तारापूर. या टॉस साठी सुरेश सुरेश चला यायचंय मांगेला समाज आणि तन्मय बारी म्हणजे बारी समाज दोघांच्या कडून नाणेफेक येते. तत्पूर्वी आपण जे फलंदाजी पडली प्रत्येक नावाचा फलंदाज. असंख्य लोक विचारते की हा गृहस्थ कुठचा आता. निश्चितच गृहस्थ तुम्हाला बघतो हे आश्रमशाळा आदिवासी आश्रमशाळा खूप मोठ्या प्रमाणात बघतोय, जिचं नाव महाराष्ट्रामध्ये घेतलं जाते. तलासरी तालुक्यातला उपलाट गावाचा हा खेळ तुम्हाला पाहायला मिळतो. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. काय इनिंग खेळलाय. कमी पैशामध्ये श्रीमंत कसं व्हायचं, छोट्याच्या धंद्यामध्ये लखपती कसं व्हायचं हे शिकायला पाहिजे त्या खेळाडूकडनं. आणि मी म्हटलं होतं ना की आदिवासींची कलात्मक जी गुणवत्ता तुम्ही आता पाहायला येणाऱ्या काळामध्ये आहेपेक्षा पृथ्वीवर बघतो का अद्भुत कहाणी बघितलं. पूर्वी म्हटलं की आदिवासी म्हटलं की फक्त लाकूड तोड्या म्हणून आपण पाहायचं, पण आज अक्षरशः तोडलाय अशा पद्धतीची आपण फलंदाजीकडे बघतोय. तत्पूर्वी बारी समाज आणि मांगेला समाजाच्या गौतम अकरे आणि प्रीतम बारी दोन्ही कर्णधार इकडे यायचंय. यानंतरचा सामना बाकी आपला खेळलाच जाईल. चला ब्रेकमध्ये आपण नाणेफेक करून घ्यायचे. चला मैदानावर आपण उपलब्ध असालच तिथे यायचंय. यस गौतम मकरे आले. प्रीतम बारी बारी समाजाचे कर्णधार आपण इकडे यायचंय. बारी समाजाचे कर्णधार प्रीतम बारी
चला यायचं प्रीतम बारी. बारी समाज कुठे आहात का दिसत नाही इथे मला मैदानावरचं. आहे का दिसतंय कुठे पाहिलं का? प्रीतम बारी बा यस येत आहेत. चला थोड्या वेळ बघा किती धावा करायच्या स्कोर आमचे. धावा किती 115. हा हा उच्चांक बघायला मिळतोय. सरजी नाणेफेकीसाठी ओके यस यायचंय सर. पृथ्वी तलावरचे दोन मोठे मातब्बर संघ एकदा पुन्हा दोन हात करताना दिसतील. एका साईडला बघतील ज्याने डायमेकिंगच्या वैसातातून प्रत्येकाच्या गळ्यामधले अहंकार कसा असावा आणि एक समाज ज्याने पाण्यातून मोठी मच्छी काढून पापलेट सारंगा दाडा घोळ कसं खायचं आणि मुशीच्या खिमा खाऊन कसं करायचं बघायला मिळेल. आपल्याला बोलतात विक्रम बोत्राजी यस आपल्याशी बेटा नाणेफेक करतो. कोण बोलणार? यस गौतम मकरे यांना कॉल करण्यासाठी दिलाय. एक मोठी मॅच बारी समाज मागे समाज इथे बाकी टेल येतोय. आपण काय घेणार? फिल्डिंग घेणार. फिल्डिंग काही चेंज केलं का तोच संघ खेळणार? बघूया आता तिकडे जाऊ. ओके याची की स्ट्रॅटेजी आहे एक वेगळी रणनीती वापरतात. वेळ गौतमजी आपण नाणेफेक जिंकलं तर आपण पण आता आपण फलंदाजी घेणार. किती धावाचं टार्गेट यावेळेला तुम्ही ठेवणार? जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. काही संघामध्ये तर बदल केला. विशालला केला इन. बघू अजून काय ठरवलं नाही मिळत. बघू आता तिकडे डिसिजन घेईल तेव्हा समजेल. ओके यस देन हे रणनीती असं का दोन्ही मातबर संघ ऑल दी बेस्ट. मागेला समाज ऑल दी बेस्ट. बारी समाज एक द्वंद्व युद्ध पुन्हा पाहणार. आणि आता बघूया मोठी धावसंख्या स्पर्धेतली आपण सर्वोच्च धावसंख्या 115 धावा ह्या विजयासाठी काढण्यासाठी झटतोय. आपण बघतोय एका साईडला आदिवासी समाज आणि एका साईडला माची समाज असं आपण इकडे सामना बघतोय. निमित्त आहे निश्चितच आमदार चषक डहाणू असं आपण बघतोय. आजच्या दिवसातला हा सामना आहे. त्यानंतर दुसरा एक शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता गोलंदाज आहे तो प्रत्येक भावेश आणि कौशिक 115 धावा विजयासाठी करायचे आहेत. आहा पहिला चेंडू तोबा पे तोबा ये तोफा असं म्हटलं जातं. 6 धावा. लग्नामध्ये यायचं कसं आणि मामाने काकण बांधायचं कसं हे करून दाखवलंय. काय फलंदाजीला बहार आलाय जात आहे हो. असंख्य आंब्याला आमराईने ज्या पद्धतीने बघितलं लोक म्हणतात की यावर्षी आंबा खूप येतील. कसं म्हटलं की धुकं पडलं की पडलंच जाते. दव पडलं की आंब्याची मोहर लपली जाते. अशा पद्धतीने तो पहिल्या चेंडूवर प्रहार बघायला मिळतोय. दोन्ही मातोगर संघ एक संघ म्हणजे जंगलामध्ये राहणार आहे एक संघ खाडीच्या किनाऱ्यावर राहणार असं आपण पाहायला मिळतोय. पुन्हा आपल्या षटकाला पुढे इथे बाकी पुन्हा चेंडू टटवलाय. पुन्हा जातोय लांबूनच्या रिझलला. इथे बघा चेंडूच्या पाठीमागे खेळ जातो आणि ओहो पुन्हा षटकार 6 धावा बघायला मिळतात. बघा ही गोष्ट कशी माहिती आहे का? AK-47चा ज्याने शोध लावला आणि AK-47चा शोध खऱ्या अर्थाने पोलीस डिपार्टमेंटसाठी लावला होता आणि त्यानंतर त्याचा उपयोग आतंकवादी करायला लागले. निष्पाप प्राणी जेव्हा मारायला लागले तेव्हा तसं एक लेख आला होता लोकमतमध्ये वाचलं तेव्हा वाटलं की खरोखरच आपण एखादं संशोधन केलं त्याचा चांगला उपयोग झाला तर माणसाला खूप सुख मिळते आणि वाईट उपयोग झाला की माणसाला वाटते मी शोध लावला हा चुकीचा लावला. तर ह्या फुलटच चेंडूचं बघा किती दुःखाने किती सुख. 2 चेंडूत 12 धावा. वायवेळ बाकी चेंडू टटवलाच किंवा इथे बाकी चेंडू जाळ्यामध्ये फसवला जातोय तर मोठा पहिला झटका. कारण 115 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. अशी फटकेबाजी करावीच लागणार. प्रत्येक षटकामध्ये 20 संघ 20 Mixed by DJ Ajay. तर एक चांगलं गाणं आपण ऐकलं शान पिक्चर मधलं अमिताभ बच्चन आणि शशी कपूर याची अदाकारी ती डबल शीटची सायकल आपण बघायचो आणि हे गीत तुम्ही ऐकलंय का? सुंदर गीत तुमच्या कानी पडलं. जानू मेरी जान मैं तेरी कुर्बान. तो बिल्कुल कुर्बानी देनी पड़ेगी हर किसी बल्लेबाज को. कम से कम 70-80 रन बनाएंगे तो यहाँ पे बड़ा मैच आप जीत पाएंगे. अतिशय मोठी मॅच मैदानावर तुम्हाला बघा. आजची सर्वोच्च धावसंख्या प्रत्येक या फलंदाजाच्या नावावर लिहिली गेली आणि त्याने धावा काढल्या तर प्रत्येकने सर्वात धावसंख्या काढल्या. मोठी किती धावा काढल्या प्रत्येकने? 78 धावा. आजपर्यंत सर्वोच्च मोठी खेळ या मैदानावर बघायला मिळते आणि सर्वोच्च मोठी धावसंख्या ही तुम्हाला आदिवासी समाजाच्या बांधवांवर नेमण्याचा बघायला मिळते. चिखळा ह्या नावसंघाने जरी नावं टाकलं तरी तलासरी उपलाट
नंतर त्यानंतर उंबरगाव, असे असंख्य महाराष्ट्र गुजरातच्या भागातील तुम्हाला सीमा पलीकडचे खेळाडू बघायला मिळतात आणि हा संघ एक मोठ्या बांधून तुम्हाला बघायला. यानंतर बाकी प्रतिद्वंद्व युद्ध मोठं खेळ एका साईडला तुम्ही गौतम मकरे, एका साईडला प्रतिम मकरे, प्रज्योत तांबेर, एका साईड तुम्हाला एका साईडला तुम्हाला हर्षद बारी म्हणजे अची बारी असं बघायला मिळेल, एका साईडला तुम्हाला भावेश बारी बघायला मिळेल. तर नक्कीच चेंडूपळी ते युद्ध देखील मोठं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हो यायला बाकी थोडासा चेंडू शॉर्ट ऑफ रेंज, पेस कमी केला, पहिला चेंडू फुटला जातोय. सर हा 2 चेंडूत 12 धावा आल्यानंतर असं म्हटलं जातं ना, माणसामध्ये सुखाने गर्वहित होऊन जायचं नाही, दुःखामध्ये खचून जायचं नाही. त्या दोन्ही भाषा आज या क्रिकेटच्या मैदानावर बघायला मिळतात. नाण्याच्या दोन्ही बाजू कशा असल्या आणि कशा पडल्या की सांगितल्या जातात. घराची बटवाराच झाला की कसं घर कोसळलं जातं हे आपण इथे बघतो. एकदा पण आपल्या षटकाला पुढचा चेंडू, हा इथे पुन्हा मोठा प्रहार मिड विकेटच्या डोक्यावरनं बघायला मिळतोय. 6 धावा षटकार, प्रत्येक षटकामध्ये 20 धावाची आवश्यकता आहे. बिल्कुल 1 से 15 का पहला पी लिया तो आपको 20 रन प्रति ओवर से बनाने ही पड़ेंगे. पुन्हा आपण षटकाला पुढे यायला ऑफ्टनच्या बाहेर चेंडू कट केला जातो. इथे हो नो का नो, यस यो यस नो आणि बाकी का नो बोला. नाना करते प्यार हम ही तो कर बैठे, दोबारा करने जाते तो रन आउट हो बैठे. अच्छा किया, नेक काम किया कि 18 रन के आपके बटोर चुके हैं. प्रति ओवर में 20 रन बनाना है और मुमकिन काम है, नामुमकिन कोई नहीं. ऐसे कहते हैं कि क्रिकेट में जब तक परिभाषा नहीं होती, अंतिम गेंद फेंका नहीं जा सकता है, तब तक कुछ कहा नहीं जा सकता है. अतिशय मोठी रंगतदार लढत या मैदानावर तुम्हाला बघायला मिळते. तिखट मारा बघायला मिळतोय. फलंदाजीचं अस्त्र वस्त्र केलं जातं. गोलंदाजाचे कसे पोपडे काढावे हे आधुनिक क्रिकेटमध्ये आपण पाहायचं, तसे काम काढलं जातं. म्हटलं जातं ना, एखाद्याचं काचडं काढलं गेलं तशा पद्धतीचं बघायला मिळते. चला थोडीशी घाय. आता बाकी गोलंदाज बघायला मिळतोय ज्यांनी चंद्रशेखरची आठवण करून दिली, बेसिंग सिंग बेरीचं स्वरूप पाहिलं, अनिल कुंबळेची विविधता बघितली, शेन वॉनचं टर्न पाहिलं, मुथय्या मुरलीधरचं ऑफब्रेक बघितलं, अशी चतुर्भुजा गोलंदाजी बघायला मिळते. छोटा चळीचा हा यश नावाचा खेळाडू, ज्यांनी असंख्य मैदान, जय नावाचा खेळाडू यानं मित्र परिवार चषक गाजवलं होतं. संघ पराभूत झाला आणि अगोदरच्या मॅचमध्ये. आता बाकी बघूया खरी परीक्षा 115 धावा जोखण्यासाठी, कारण फलकावर पहिल्या षटकात धावसंख्या लागली ती 18 आणि समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो एक नवीन, तो देखील एक चांगला फलंदाज कौशिक जय. अतिशय सुंदर लेग ब्रेक ऑफ ब्रेकचा मारा करणारा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. हा इथे बाकी चेंडू पळत अटवला जातो स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बाकी चेंडू हवेवर जातो, एकाच हवेवरतीच पण बघा प्रेक्षक कसे पळतात. हे चित्र खूप कमी वेळ तुम्हाला बघायला मिळते आणि त्यांना माहिती आहे खेळाडूने आम्हाला ताकीद दिलाय की आम्हाला जर चेंडू अडला तर बाकी आपण जबाबदार असणार. निश्चितच चांगलं काम तुम्ही केलं. म्हणजे लक्ष बघा कसं प्रेक्षकांचं लक्ष संपूर्ण चेंडूवर कोण कुठे कधी खेळेल ह्याचं निरीक्षण केलं जाते. पुन्हा जय जॉन्टी नावाने ह्या गावामध्ये ओळखलं जाते. हा खेळाडू तुम्हाला बघा डहाणू आगरमध्ये गेलात करायच्या पुढे हा तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपला पुढचा चेंडू समोर फलंदाज येतो आकाश. हा बाकी तुम्हाला ऑफ ब्रेक बघायला मिळतोय, पण टप्पा चुकीच्या पद्धतीने टाकला होता. मिडल स्टंपवर लेग स्टंपच्या बाहेर निघाला आणि बघायला मिळतं. आणि आकाशचं जर तुम्हाला मी निश्चितच क्रिकेटचं भावकीत सांगेल तर आकाश आणि हार्दिक तामोरे जो रणजी ट्रॉफी आहे आपला रणजी खेळलाय अंडर 23चा सातत्यपूर्ण 8 वर्ष मुंबईचा कर्णधार जो राहिला त्या हार्दिक बरोबर खेळताना 2 शतकं याने देखील मारलं. ह्याचं देखील सिलेक्शन होतं, पण थोडंसं घरामध्ये प्रॉब्लेम झाला आणि लेदरपासून राहून राहिला. इथे बाकी चांगलं परिवर्तन, चांगलं युग. फलंदाजापासून चेंडू लांब ठेवला जातो, कोणता टर्न केला नाही. ह्याला म्हटलं जातं अक्कल बडी की भैंस बडी, त्याची परिभाषा इकडे बघायला मिळते. सुंदर नियंत्रण गोलंदाजी केली जाते. येणाऱ्या काळामध्ये डहाणू तालुक्याचं निश्चितच स्पिनच्या बाजूमध्ये गोलंदाजी शेन वॉन सोडून गेला, पण एक आठवणी या गोलंदाजाकडे आहेत अशा तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतोय. हा इथे बाकी चेंडू खाली ठेवला जातो. बघा नीचे रखना है. क्रिकेटची परिभाषा तुम्ही जर मोठ्या खेळाडूकडे बघणार, आम्ही रायगडचा संघ बघतो आणि जेव्हा समाजन करतो तेव्हा ते सांगतात की नीचे रखना म्हणजे चेंडू यॉर्कर लेनसाठी खाली ठेवा, रूम देऊ नका, म्हणजे वर त्याला खेळण्यासाठी देऊ नका. ही क्रिकेटची परिभाषा, क्रिकेटची बोली बघायला मिळते. तर निश्चित एका साईडला पहिल्या षटकात 18 धावा पाहिल्यानंतर आता बाकी नियंत्रित गोलंदाजी बघायला मिळते. धावसंख्या फक्त आता पण दिल्या ती 3 धावा या षटकात दिलाय. पुन्हा हा वेळेला बॅकी ऑफ ब्रेक चेंडू बघायला मिळाला. फलंदाज ऑफ लेग शो आणि एकाच स्टाईलमध्ये दोन्ही ब्रेक करतो. बघा विशेषतः काही कारणं ओळखले जाते की गोलंदाजी कशी करावी, हाताच्या नियंत्रण. हा गोलंदाज एका चेंडू बोटावर फक्त नाचवतो चेंडू. अद्भुत कला ज्याला म्हटलं जातं चेंडू कसं नाचवावं. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. हा इथे बाकी लेग ब्रेक टाकायचा चेंडू पॅरल स्वीप केला जातोय. हा खरा पॅरल स्वीप मांडीच्या खालून जर जातो, कमरेच्या खालून जातो, हा स्वीप तुम्हाला बघायला मिळतो. पूल जर पाहिला तर तुम्हाला कमरेच्या वरून पाहायला मिळतो. विशेषतः चांगला पूलचा फटका तुम्ही कपिल देवची जुनी ॲक्शन बघा. नटराज स्टाईलने एका पायावर कसं पूल मारलं जाते हे तुम्हाला बघायला मिळेल. अतिशय ब्युटिफुल बॉलिंग, क्लास बॉलिंग बघायला मिळते. सक्षम गोलंदाज कसा हा तुम्हाला जयने दाखवून दिलाय.
बघा आता चेंडू पडल्यानंतर थोडासा मध्ये येतो, तुम्ही स्क्वेअर कट खेळायला गेला, चेंडू तुमच्या अंगामध्ये आला की तुम्ही शॉट लागला जातो. खऱ्या चेंडूने स्क्वेअर कट बॅटच्या मिडलमध्ये लागला, हा तुमचा स्टिकर लागतो. दरम्यान नटपेपर रुपये षटक टाकलं जातं, क्लास षटक तुम्हाला बघायला मिळतं. आणि ह्या षटकामध्ये फक्त धावा दिल्यात त्या 5 आणि फलकावर धावसंख्या लागते 23. तर ज्याने ज्याने आम्हाला हे सहकार्य केलं स्पर्धेसाठी निश्चित विक्रम बोत्रा, सदानंद हॉटेल, विजय शहा, कल्पेश दादा जिजाऊ, करण ठाकूर, आनंदभाई ठाकूर सुपुत्र आहे, काशीनाथ चौधरी, त्यानंतर कॉम्रेड सत्यमजीत, कॅप्टन सत्यमजीत ठाकूर वाणगाव, जयेश आणि पुनीत हॉटेल, प्रदीप पासवान, असंख्य लोकांनी आम्हाला ह्या स्पर्धेसाठी सहकार्य केलं. त्याचप्रमाणे निश्चितच मान्य श्री मिहीरभाई शहा, वरुणभाई पारेख, श्री शैलेश राका मोठा, व्हॉट अ ब्रिलियंट मान, काय मनुष्य पाहायला मिळालं हो, खरोखर प्रत्येकाची मनं जिंकले. त्यानंतर श्री कॅप्टन सत्यमजीत ठाकूर, त्यानंतर श्री भावेशभाई देसाई, श्रीमती कीर्ती आनंद मेहता, ह्या एकमेव महिला त्यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं. त्यानंतर श्री तन्मय बारी, श्री रवींद्र पाठक, श्री चंद्रकांत गोरखाना, श्री धनेश आकरे, श्री शमी पिरा आणि श्री राजू माछी यांनी देखील आम्हाला स्पर्धेत सहकार्य केलं. निश्चितच हे कॉम्रेड श्री किरण गहला, जिल्हा सेक्रेटरी, कॉम्रेड श्री रडका कलंगाडा, तालुका सेक्रेटरी, आणि कॉम्रेड श्री लक्ष्मण डोंगरे, तलासरी तालुका सेक्रेटरी यांनी खूप चांगला आम्हाला पद केला. आयोजनाचा निश्चित भाग घेतला संजय गुप्ता, श्री राजेश दुबळा, श्री प्रशांत माछी आणि असंख्य लोक आहेत, त्यांची नावे उद्या तुमच्यावर पोचवीनच. पुन्हा जाऊया गोलंदाजीसाठी, बघू कशावर करतो. इथे बाकी बॅटची एज घेऊन चेंडू खाली लागते, सुंदर गोल, मोठा आस्किंग रेट आहे ना, मोठी स्पर्धा आहे. 115 धावा तुम्हाला उभारायच्या. पहिल्या षटकात थोड्या आशा पल्लवित केल्या, पण गोलंदाजचं विविधता असलेला हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. निश्चितच तुम्ही कौतुक करा ह्या स्पर्धेच्या माध्यमातून की ह्या समाजाविषयी आपण बघितलं. निश्चितच आदिवासी समाज बघितला तर संघाचं नाव आहे ते निश्चितच न्यू चॅलेंजर चिखला, त्या गावाच्या नावाने नाव टाकलं. पण खऱ्या अर्थाने हा संघ जर बनवला असेल तर रामू दुमाडा हा जो आमचा निश्चितच एक वाणगावचा परम मित्र आहे, तर खरं गाणं जांबूखांड आहे. आपण जांबूखांडामध्ये गेलात, आपण जो मोगोळबा मार्गे बोईसरला जातो आणि टाकल्यानंतर उजव्या हातावर जे घर लागते ते हा निश्चितच रामू दुमाडाचं एक चांगला संघ. समाजासाठी नेहमीच जाणार, समाज कसं संघटित करावं हे त्याच्याकडनं शिकायला पाहिजे. इथे बघा चेंडू खेळला जातो, गलीच्या रिझलला चेंडू ट्रॅव्हल चेंडू जातो सीमा पलीकडे, धक धक करताना 4 धावा. पण ह्या 4 धावांची मनोबल एवढं काय उचलणं काही मोठा अस्किंग तुम्हाला करायचे आहे. फक्त आपण अंतर कमी करू शकतो, पराजयाचं या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळते. काय प्रतीक हा कोण आहे हो असं विचारलं का आज एकच नाव निघालं, प्रतीक आहे हो. काय 75 धावा ठोकल्या तो. इथे पुन्हा एजमध्ये होते, बाकी पॉईंटमध्ये झेल टिपला जातोय, सॉरी माफ करा, गलीमध्ये झेल टिपला जातोय. तो मोठा गलीत पुन्हा तंबूत करतो, तो म्हणजे माछी समाज आकाश नावाचा. त्याची एक सुंदर गीतं ऐकली, गीतं ऐकल्यानंतर आपल्याला अतिशय सुंदर गीत, प्रत्येकाच्या मनामध्ये धडकन. आमच्या कॉलेज जीवनामध्ये ह्या गीतावर आम्ही तुझा असंख्य लग्नामध्ये नाचतो. काय जेव्हाने असतो आणि काय असतो मला. म्हणून एक मराठीमध्ये धडा होता ना, लहानपण देगा देवा. मी तर म्हणतो की खरोखर आज जेव्हा लहान मुलं आईच्या हाताला शाळेत हात पकडून जातात ना, तेव्हा ते खरंच जीवन असते. कारण आई जेव्हा बाबांच्या पैशावर जगायचं असते ना, काय चुकलं तरी बाळ चुकतं असं शेजारी म्हणते. आईने आपल्याला मारलं तरी म्हणतात ओ कशाला मारतात, तो लहान बाळ चुकणार. बघा किती लाड केले जातात. आणि ते एकदा आयुष्य संपलं की पुन्हा कधी येत नाही. जाऊया सामनापर्यंत. फरका धावसंख्या लागली ती 27. आता बघा तिसरे षटक घेऊन चालाय तुझे प्रतीक आणि गोल फलंदाजीसाठी गेला तुम्ही चेतन गोलू नावाने ओळखला जातो. हा माछी समाजाचा वाणगाव तेलवेपाडा ह्या गावातला खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. आपण पाहतोय निश्चितच ही मोठी स्पर्धा तुमच्यावर पोहोचवली जाते. आमदार चषक 2022 डहाणू आमदार चषक कॉम्रेड विनोदजी निकोले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली खेळला जातोय. बघा कसा ब्रेक केला जातोय, चेंडू पडल्यानंतर अजून बाहेर निघाला जातो आणि अशा पद्धतीने वाईट धावांतर वाढल्या जातात. 28 धावा या फलकावर लागल्या जातात. एक मोठं आव्हान दिलं, अशक्यप्राय आणि मोठं आव्हान म्हणावं लागलं. 115 धावा आणि तब्बल 75 धावाची खेळी ज्या स्पर्धकाच्या नावावर लागला त्या स्पर्धकाचं नाव आहे त्यांची त्याचं अतिशय सुंदर फलंदाजी प्रतीक नावाचा उपला तलासरीमध्ये राहणारा फलंदाज तुम्ही पाहिलाय.
इथे बाकी दिवस हो 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 माया जाल में कम से कम फंसा लिया था, हंसा दिया था और फंसा भी दिया था, मगर कहते हैं नसीब बलवत्तर होने के बाद बड़ा बड़ा ऍक्सिडेंट बाईक की तरफ जातात. मुलं बघतात की मोठे केसार पिवळ्या कलरचा गॉगल, केसाला रुमाल आणि बाईक सुसाट पळवतात. पण काय माहिती असतं आपल्या पुढे देखील रस्त्यावर लोक असतात आणि जेव्हा मोठे ऍक्सिडेंट होतो विचार ये गया गया आणि वाचतात तेव्हा आपण सांगतो कैसा बच गया. तसा हा फलंदाज वाचला गेला. 29 धावा फलका लागला गेला. त्याला थोडीशी घाई करावं. 112-15 धावा तुमच्या समोर आहेत. तुम्ही जर सामना लवकर संपवला तर अजून देखील एक सामना आणि आम्हाला विकेट मिळेल जे डेव्हलप करण्यासाठी. पुन्हा आपल्या षटकाला सुंदर मारा करतोय तो म्हणजे प्रतीक. इथे बाकी चेंडू पूल केला जातो मिड विकेटच्या रिझनला क्षेत्ररक्षण करेपर्यंत फलकावर धावसंख्या 1 वाढणार आणि धावसंख्या 1 30 धावा या फलकावर लागल्या जातात. यशस्वी समाचार गोलंदाजाचा कसा घ्यावा, डीजे थांबा आणि खऱ्या अर्थाने पॉवर प्लेमध्ये कसं खेळावं हे तंत्र जर आपण आधुनिक क्रिकेटचा इतिहास केला, जागतिक क्रिकेट लेदरचा विचार केला तर कृष्णमाचार्य श्रीकांतने आपल्याला दाखवलं की हवेत चेंडू कसा खेळायचा शरीर. त्यानंतर ते तंत्र शांतपणे वापरलं. जेव्हा विश्वचषक आलं तेव्हा बाकी श्रीलंकेच्या सनथ जयसूर्य आणि कालू वितरणाने दाखवलं आणि बघता बघता तो वर्ल्ड कप जिंकला. पण त्यावेळेस श्रीलंकेचे खेळाडू कोण असायचे निश्चितच आपण बघायला पाहिजे. एक आदर्श एक सुंदर फलंदाज म्हणजे डिसिल्वाला पाहिलाय, रणतुंगेला पाहिलाय, रोशन महानामा जो ओपनिंगचा फलंदाज होता तो 9व्या नंबरवर फलंदाजी करतात. त्यावेळेस ते तंत्र वापरलं गेलं. पण खरोखरच आज देखील त्या श्रीलंकन ओपनिंग फलंदाजी आठवण केली जाते. आता फलकावर धावसंख्या लागली 30 आणि विजयासाठी 115 पुन्हा तो जातो. जीत नावाचा हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. 18 चेंडू आणि 85 धावा. जय बघा आता तुम्हाला हा लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळेल. बघा कशी विविधता बघायला मिळते. क्लास गोलंदाजी बघायला मिळते. येणारा भावी काळ खरोखर हा गाजू शकतो गोलंदाज. फक्त मार्गदर्शन योग्य असायला पाहिजे. चांगल्या संघातून खेळला पाहिजे की चांगल्या संघातून खेळला की विनर होत गेला ना की तो लोकांच्या नजरेत येईल. एखाद्या चांगल्या संघात खेळला आणि पहिल्या राऊंडला पराभूत येणार पण निश्चित डहाणू संघातून तो खेळतो. येणाऱ्या काळात त्याची चांगली ओळख पटली जाईल. अल्पावधीतच मी त्याचा दुसऱ्यांदा फक्त समाचरण करतो. यावेळेला अगोदर फक्त त्याला बघितलं होतं मित्रपरिवारमध्ये गत रविवारी आणि आता पाहतोय अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळतो. पुन्हा ह्यावेळेला बघा स्टेटर वन कोणताही टर्न दिला नाही. फलंदाज ऑफस्पिनच्या नादामध्ये गेला होता. लेग ब्रेक पडला तर पॉईंटला खेळणार, ऑफस्पिन झाला तर बाकी फायनलला खेळणार आणि दोन्ही तंत्र समजले आणि सरळ चेंडू फास्टर वन टाकला जातो. गुणवत्ता काय भरभरली ह्या खेळाडूमध्ये. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतो. इथे बघूया बाकी यावेळेला बाकी ऑफ ब्रेक ह्याला म्हटलं जाते ऑफ कट. चेंडू बाहेरून कसा मध्ये आणला जातो. खूप कौशल्य बनायला पाहिजे. गुणी बाळाला कौतुक करायला पाहिजे ह्या खेळाडूचं. एका आदिवासी बांधवांचं आपण यूट्यूबच्या माध्यमातून क्रिकेट बघत असताना मला मेसेज देखील आला. मी नंतर वाचून दाखवीन की काय सुंदर कलात्मक क्रिकेट खेळते. आदिवासी बांधवांच्या ह्या खेळासाठी एक सुंदर मेसेज केला नंतर वाचून दाखवतोय. इथे बॅकफुटला गेले चेंडू टटवला जातो लॉंगॉनच्या रिझनला. इथे बाकी धावसंख्या फक्त तुम्हाला 1 वाढते आणि धावसंख्या होते ती म्हणजे 32 धावा या फलकावर लागल्या. ते एका हाती साम्राज्य गाजवलं गेलं कारण प्रहारच असा केला गेला ना की त्याला उपहारच करता आला नाही. प्रहारच केला. प्रतिहल्ला ज्याला म्हटलं जातं ना. आपण एखाद्या युद्धाची पातळी पाकिस्तान मोठमोठं नाव करते पण आपल्या भारताचे प्रतिहल्ले एवढे असतात की पाकिस्तान फक्त बोलून करते बाकी करू शकत नाहीये. कारण देशाला भिका मागायची पाळी आलाय होण्या आपण देशावर आक्रमणाचा विचार करतात. प्रत्येक भारतीयाला गर्व असायला पाहिजे माझ्या भारतीय सैनिकांसाठी निश्चित कौतुक असायला. बाकी चेंडू पुन्हा जातो तो मिड विकेट रिझनला. तो बिल्कुल इक्के दुक्के से काम रहा. रन ज्यादा बतरते रहेंगे बैंक में मुनाफा होगा मग लोन नहीं फेड पाएंगे क्योंकि 115 रन म्हणजे 115 धावा ह्या तुम्हाला तब्बल करायच्या आहेत. आणि ह्यानंतर एक मोठं द्वंद्व युद्ध ह्या इकडे एक बारी विरुद्ध मागेल असा समज तुम्हाला मॅच बघायला मिळणार. फक्त ही मॅच क्रिकेटच्या मर्यादितच ठेवायची असं मी अनेक खेळाडूंना सांगेल की मैदानावरचं द्वंद्व फक्त बघायला मिळणार. कारण सामाजिक मॅचेस ठेवण्यासाठी कारण प्रत्येक समाजाचा एक आपण बघा की कोणता समाज कशाप्रकारे क्रिकेट खेळतोय उद्भवण्याचे काम बघायला मिळते. सुंदर गोलंदाज 2 षटकामध्ये किती धावा दिल्या त्या गोलंदाजाने 9 धावा दिल्यात. काय गोलंदाजी केलाय बघा. बाकी है कोई 4 दिन जीने के है 4 दिन बाकी है कोई 4 दिन जाए 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 एक बार जो जाए जवान फिर ना आए जवानी फिर ना आए जीने के है 4 दिन बाकी है कोई 4 दिन पस्तीस धावा या फलकावर लागलं. पुन्हा गोलंदाजीसाठी आता हाताळला जातोय. काय कड बघायला मिळतं. ऑफ पण गोलंदाजी कड घेऊन चेंडू थर्डमॅनच्या रिझनला जातोय. गली आणि थर्डमॅनच्या रिझनच्या खेळ क्षेत्ररक्षण करून फलकावर धावसंख्या फक्त 1 निवडते. धावसंख्या होते ती आता बाकी 36 धावा या फलकावर लागल्या जातात.
काय आकर्षक फलंदाजी बघायला मी आमचे दानशूर व्यक्तीकडे हजर नव्हते आता अक्षरशः बक्षिसाचं वर्षावर तुम्हाला पाहायला मिळायला गेलं. खेळी लपली गेली त्याच्यासाठी पण आज अर्थाने फलंदाजी केल्यानं या स्पर्धेमध्ये प्रत्येकाची मनं जिंकलीत. आहा एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्टला चेंडू जातो सीमापालीकडे 6 धावा स्टेप आउट होऊन कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतो. उसकी छनक गई चुनरी भी सर से सरक गई मेरी नजर उससे मिली. धावसंख्या 6 ने वाढून धावसंख्या होती ती 42 धावा. हो 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 यावेळेला वरपीच चेंडू पुरेपूर समाचार घेतला जातोय. बलून शॉटला म्हटलं जातं. आपण चेंडूमध्ये फुग्यामध्ये हवा भरतो फुगा फुगतो आणि जास्त त्याच्यावर दाब आला की तो फुटतो तशा पद्धतीने चेंडूला इथे पण कुठलंच जात आहे. शर्मा के जुझ गई था डरना उसकी छनक गई चुनरी सर से सरक. पुन्हा एकदा गोलंदाजी करताना हा इथे बाकी चेंडूला फिरवलं गेलं थोडंसं टेपाचा चेंडू ठेवला आणि लेग ब्रेक तुम्हाला पाहायला मिळतंय. तो निश्चितच खरोखर चांगला संघर्ष केलं जातं. इथे पण तू धावा अपुऱ्या पडतील. एक मोठी खेळी 115 धावा मोठं आव्हान तुझ्यासमोर उभं केलं होतं. आपण जो सामना बघतो तो माची समाज विरुद्ध एका साईडला आदिवासी समाज बघायला मिळतो. खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाचं कौतुक कर. माची समाजाचं कारण काय झालं माची समाज 4-4 संघ खेळले. एक संघ त्याने उभारायला हवा होता कारण ह्या संघात तोडीसूट करण्यासाठी तेवढा संघ त्यांच्याकडे गोलंदाजी सक्षम दिलं. ओहो बॅकफुटला जाऊन चेंडू पूल केला जातोय. इथे बाकी 6 धावा क्लास षटकार पाहायला मिळतोय. तो 54 धावा या फलकावर लागल्या जातात. बॅकफुटला गेलाय कव्हरच्या रिझल्टला बघायला मिळतो. षटकार तब्बल 4 षटकार या षटकामध्ये पाहायला मिळाले. या फलंदाजाचं नाव आहे ते म्हणजे कौशिक. ब्रँडेड शॉट. चेंडू येतोय मॅचचा चेंडू येतोय. बघा आमच्या व्यासपीठावर मंडळी बसले तर त्यांचे देखील पाय हलतात. बघा काय गीत वाजवलं गेलं. प्रत्येकानं म्हणतं की कोमातून माणूस संगीतामुळे जिवंत होतो असं म्हटलं जातंय. हा इथे बघा फायनल चेंडू जातो. कौशिकने मन जिंकले. काही असो प्रति हल्ला केला. 54 किती धावा 60 धावा झाल्यात ना 61 बोर्ड 60 धावा फरक 5वा षटक मार्गस्थ आहे. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. बघूया कशा पद्धतीने खेळतोय चेतन. इथे बाकी चेंडू केला जातोय तो म्हणजे शॉर्ट ऑफ पूल म्हणावं लागेल. स्वीप नाही म्हणता येणार. धावसंख्या फायनलच्या रिजनात 61 धावा या बाकी फलकावर लागल्या जातात. यानंतर बाकी मोठा सामना आजच्या दिवसाला अजून एक तुम्हाला बघायला मिळेल. एका साईडला बारी समाज एका साईडला मागेला समाज. द्वंद्व क्रिकेटचं युद्ध बघायला असंख्य महासंग्राम असंख्य मैदानं ज्यांनी गाजवलीत. परदेशामध्ये जाऊन आपली छाप सोडताना महाराष्ट्राच्या कोपऱ्यामध्ये आपलं नाव कोरताना आपल्या परिश्रमातून क्रिकेटमधून नोकऱ्या मिळवताना असे असंख्य खेळाडू या स्पर्धेत बाकी तुम्हाला पाहायला मिळतात. पुन्हा बॅटची एज घेऊन जाऊन फाईन लेगच्या रिझल्टला चेंडू जातो. इथे बाकी क्लेवर केलं जातं. तर निश्चितच मोठा विजय म्हणावा लागेल ह्या संघाचं. चॅलेंजर चिखला संघाचं. आदिवासी बांधव तुम्हाला बघायला सगळे आदिवासी बांधव खेळाडू तुम्हाला बघा. एस टी समाजाचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. निश्चितच कौतुक करायला पाहिजे खेळाडूंचं जेवढं करावं तेवढं कमवून. आणि खरोखर या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला आहे डहाणूचं नाव रोशन केलं आहे. अनेक दात्याने आम्हाला मदत केलं आहे. तर प्रत्येकाचं जेवढं मन आणि हे मैदान ज्याने आम्हाला उपलब्ध करून दिलं आहे. उद्यापासून निश्चितच त्यांचं नावं घेईल. ते म्हणतात की माझं नाव घेऊ नका पण हे मैदान दिलं नसतं तर आम्ही एवढं मोठं सहकार्य आमच्याकडून झालं नसतं. इथे बॅकफुटला घेऊन चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला टवलवला जातो. एक धाव बघायला मिळते. इथे वाटतं थोडंसं सोडून देतील. ते एक्झिबिशन जास्त होणार नाही. आपली शक्ती वापरणे तर धावसंख्या होते 4 ने वाढते. $66 ऑन बोर्ड. आपल्या सगळ्याला पुन्हा राऊंड विकेट मारा करतो. समोर आहे तो म्हणजे चेतन. हा इथे बाकी चेंडू खेळला जातो लॉंगॉनच्या रिझनला. इथे बाकी धावसंख्या 67 धावा करतात आणि तत्पूर्वी जे थांबा या स्पर्धेमध्ये निश्चितच वडकून
निश्चितच कौतुक करेन या संघाचं मी. माची 11 वडकुंज संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला, आपली छाप सोडली. शेवटी जय पराजय ही खेळाची भाषा आहे. चांगला खेळ खेळला तो विजय होतो, खराब खेळ खेळला तो पराभव. आपली गोलंदाजी खराब झाली म्हणून या स्पर्धेत आपण बाहेर होतोय. तर आता बाकी जे संघ आहेत ते आपण बघूया. आजच्या दिवसातला एक संघ आपल्याला आज निघाला आहे, तो निश्चितच विचार की तुम्ही चॅलेंजर संघ आपल्याला आजच्या दिवसातून बघायला मिळतोय. निश्चितच न्यू चॅलेंजर चिखला एस.टी. समाज, आदिवासी समाज हा संघ या स्पर्धेत मला 5वा संघ आतापर्यंत या स्पर्धेत आपल्याला बघायला मिळतो. यानंतर बाकी जो आपल्याला संघ मिळणार तो यातील विजेता म्हणजे निश्चितच मांगेला समाज आणि बारी समाज यातील विजेता एक संघ आपल्याला बघायला मिळेल. अतिशय सुंदर आयोजन बघायला मिळते स्पर्धेच्या माध्यमातून आपण जोडतोय तो म्हणजे ब्राह्मणपडा ग्राउंडवर. आणि आता आपण जाणार आहोत एक मधुर संगीत. आमचा भाऊ बाबू Hands up in the air and clap, 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 and clap, clap, clap. गाएंगे हम अपने दिलों डीजे 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 थांबा डीजे. अजितजी मॅन ऑफ द मॅच करून घ्या ना. नो डाऊट एकच फलंदाज मॅन ऑफ द मॅच. तर वळतो आपण मॅन ऑफ द मॅच कडे. प्रतीक ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 23 चेंडू आणि 75 धावांची सूर्यकिळी ज्यांनी साकारलंय तोच ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. प्रतीक याच्या मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी